मित्रांनो, नमस्कार. माझं नाव अद्वैत. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि सध्या एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक अशी व्यक्ती असते जी सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी जगायला विसरून जाते. माझ्या घरात ती व्यक्ती म्हणजे माझी आई सुमती. आई दिसायला खूप शांत, सुंदर आणि सोशिक. तिने लग्नानंतर कधी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले नाहीत की कधी आरशासमोर उभी राहून स्वतःला नीट पाहिलं नाही. माझे वडील म्हणजेच आनंदराव खूप कडक स्वभावाचे. त्यांच्यासाठी त्यांचं हार्डवेअरचं दुकान हेच त्यांचं जग होतं. आईने घरात कसं राहावं, काय करावं याचे नियम त्यांनीच ठरवले होते. आई नेहमी सुती साडीत, कपाळावर एक छोटी टिकली लावून घराच्या कामात व्यस्त असायची. माझी लहान बहीण सलोनी मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी शहराबाहेर हॉस्टेलला राहायची. त्यामुळे घरात मी, आई आणि पप्पा एवढेच असायचो. पण घरात कधी आनंदाचं वातावरण नसायचं, कारण पप्पा घरी आले की फक्त दुकानाचा हिशोब करायचे किंवा आईवर ओरडायचे. आईने कधी तक्रार केली नाही, ती फक्त हसून सगळं सहन करायची. पण म्हणतात ना, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आमच्याही आयुष्यात तो दिवस आला. माझ्या चुलत भावाच्या लग्नाचा. माझ्या मोठ्या चुलत भावाचं लग्न ठरलं. घरातलं पहिलं लग्न असल्याने संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. पाहुण्यांची राबता सुरू झाला. लग्नाच्या दिवशी सकाळी घरातल्या हॉलमध्ये सगळ्या महिलांचा मेकअप सुरू होता. माझी काकू आणि इतर चुलत बहिणी नटत होत्या. आई नेहमीप्रमाणे एका कोपऱ्यात उभी राहून पाहुण्यांचे चहापाणी करत होती. तेवढ्यात काकूची नजर आईवर पडली. काकू म्हणाली, सुमती, अगं आज तरी जरा नीट तयार हो, घरात पहिलं लग्न आहे, थोडा मेकअप कर, छान साडी नेस. आई लाजली आणि म्हणाली, नाही गवंस, यांना, पप्पांना अजिबात आवडत नाही हे सगळं. मी अशीच ब्री आहे. पण काकू हट्टी होती. ती थेट पप्पांकडे गेली आणि म्हणाली, भाऊजी, आजच्या दिवसापुरती सवलत द्या, सुमतीला थोडं नटू द्या. पप्पांनी नेहमीच्या कडक आवाजात पण पाहुण्यांसमोर नाईलाजाने म्हटलं, हो करू द्या, पण जास्त भडकं नको. काकूने आईला धरून चेअरवर बसवलं. ब्युटिशियनने आईच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला. तिचे केस छान बांधले आणि तिने काकूने दिलेली एक सुंदर काठपदर साडी नेसली. तासाभराने जेव्हा आई रूमबाहेर आली, तेव्हा घरातले सगळे शांत झाले. मी तर आईकडे पाहतच राहिलो. वर्षानुवर्षे सुती साडीत आणि विस्कटलेल्या केसात राहणारी माझी आई आज एखाद्या राजकन्येसारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि तेज होतं. पप्पा सुद्धा आईकडे बघून क्षणभर अवाक झाले. त्यांनी हळूच आईला म्हटलं, तू खूप सुंदर दिसतेस. त्या दिवशी लग्नात सगळ्यांची नजर आईवरच होती. मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटत होता. पण त्याच वेळी मला एका गोष्टीची जाणीव झाली, आईने स्वतःच्या सुंदरतेचा आणि आनंदाचा बळी फक्त पप्पांच्या कडक स्वभावामुळे दिला होता. लग्न संपलं, पाहुणे गेले. घरात परत तीच जुनी शांतता पसरली. पण आईच्या मनात काहीतरी बदललं होतं. आता आई पूर्वीसारखी दबून राहत नव्हती. सुट्टीच्या दिवशी दुपारी मी घरात असताना आईशी गप्पा मारायला लागलो. मी विचारलं, आई, तू नेहमी स्वतःच्या इच्छा का मारतेस? पप्पा जे म्हणतात तेच का ऐकतेस? आईने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, अद्वैत बाळा, लग्नानंतर पप्पांनी मला कधी गृहीत धरण्यापलीकडे काही केलंच नाही. त्यांनी दुकानालाच त्यांची पहिली बायको मानलं. पैशांची कमी नाही दिली, पण माणसाला पैशापलीकडे प्रेमाची आणि आदराची गरज असते. माझ्या इच्छा खूप आधीच मरून गेल्या होत्या, पण त्या दिवशी लग्नात जेव्हा सगळ्यांनी माझं कौतुक केलं,
तेव्हा मला जाणीव झाली की मी अजूनही एक व्यक्ती म्हणून जिवंत आहे. आईचे ते शब्द माझ्या मनाला लागले. मी ठरवलं की मी आईला तिचं हरवलेलं सुख परत मिळवून देणार. मी आईची जास्त काळजी घ्यायला लागलो. तिच्या आवडीच्या गोष्टी आणणे, सुट्टीच्या दिवशी तिला बाहेर फिरायला नेणे, तिच्याशी तासनतास गप्पा मारणे. हे आमचं रोजचंच झालं. आई आता खुश राहू लागली होती. काही दिवसांनी पप्पा एका बिझनेस ट्रिपसाठी 4 दिवसांसाठी गोव्याला गेले. घरात मी आणि आई दोघेच होतो. त्याच दरम्यान गावात एक मोठी घटना घडली. माझ्या काही मित्रांना पोलिसांनी एका चुकीच्या ठिकाणी बेकायदेशीर कृत्यात पकडलं. ही बातमी गावात वायासारखी पसरली. आई खूप घाबरली. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, "अद्वैत, तू त्या मुलांसोबत फिरत असतोस. तू सुरक्षित आहेस ना? मला तुझी खूप काळजी वाटते." मी आईचा हात हातात घेतला आणि तिला शांत केलं. मी म्हणालो, "आई, मी कधीच कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाणार नाही. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस, तोपर्यंत मला कोणत्याही चुकीच्या संगतीची गरज नाही." त्या रात्री घरात एक वेगळाच प्रसंग घडला. रात्रीचे 9 वाजले होते. आई माझ्या रूममध्ये आली. तिच्या हातात एक जुनी डायरी होती. ती माझ्या बेडवर बसली आणि रडू लागली. मी घाबरून विचारलं, "काय झालं आई? तू का रडतेस?" आईने ती डायरी माझ्या हातात दिली. ती पप्पांची जुनी डायरी होती. आई म्हणाली, "अद्वैत, मी पप्पांच्या कपाटाची साफसफाई करत होते, तेव्हा मला ही डायरी सापडली. यामध्ये पप्पांनी त्यांच्या एका जुन्या गुपिताबद्दल लिहिलं आहे, जे त्यांनी आजपर्यंत आपल्यापासून लपवून ठेवलं होतं." मी डायरी उघडली आणि वाचू लागलो. जसजसा मी पुढे वाचत गेलो, तसतसे माझे पाय जमिनीवरून सरकले. पप्पांनी त्या डायरीत लिहिलं होतं की, वर्षांपूर्वी जेव्हा सलोनीचा जन्म झाला होता, तेव्हा डॉक्टरांनी पप्पांना सांगितलं होतं की आईची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. जर तिच्यावर मानसिक ताण आला किंवा तिने जास्त दगदग केली, तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. पप्पा आईवर इतकं प्रेम करायचे की आईने बाहेरच्या जगाच्या टेन्शनपासून लांब राहावं, म्हणून त्यांनी घरात एक कडक शिस्तीचं वातावरण तयार केलं होतं, जेणेकरून आई नेहमी सुरक्षित राहील. पप्पांचे ते कडक वागणे हे क्रूरता नसून आईला वाचवण्याचा एक अट्टाहास होता. आम्ही दोघेही भावुक झालो होतो. पप्पांचा तो कडक स्वभाव एका मोठ्या प्रेमापोटी होता, हे आम्हाला आज समजलं होतं. मी आईला जवळ घेतलं आणि तिचे आसू पुसले. पण नेमक्या याच भावनिक क्षणी, जेव्हा आई माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती आणि मी तिचे सांत्वन करत होतो, तेव्हा अचानक आमच्या खोलीचा दरवाजा उघडला. समोर माझी लहान बहीण सलोनी उभी होती. ती हॉस्टेलवरून कोणालाही न सांगता अचानक घरी आली होती. खोलीतलं ते वातावरण, आईच्या डोळ्यातील पाणी आणि माझं आईला जवळ घेणं. सलोनीने वेगळ्याच नजरेने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर संशय आणि राग स्पष्ट दिसत होता. तिने बॅग खाली टाकली आणि मोठ्याने ओरडली, "हे काय चाललंय इथे? आई, दादा, तुम्ही दोघे पप्पांच्या मागे हे काय करताय?" सलोनीने संपूर्ण प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढला होता. ती रागाने लाल झाली होती. आता पुढे काय होणार? सलोनी पप्पांना काय सांगणार? आणि आम्ही तिला पप्पांच्या त्या डायरीचं सत्य कसं समजावून सांगणार? मित्रांनो, ही कथा इथेच संपत नाही. सलोनीच्या येण्याने आमच्या कुटुंबात कोणता नवा भूकंप आला, हे आपण या कथेच्या पुढच्या भागात पाहणार आहोत. तुम्हाला हा भाग कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.